अमेरिका इराण चर्चेची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता. इस्लामाबाद किंवा रावळपिंडीमध्ये चर्चेची शक्यता. रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी. शाळा आणि महाविद्यालय 26 एप्रिलपर्यंत बंद. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार. सनमार हेराल्ड नावाच्या भारतीय जहाजावर इराणच्या सुरक्षा दलांकडून गोळीबार. भारताने इराणच्या राजदूतांना बजावलं समन्स. बुधवारपर्यंत करार करा अन्यथा पुन्हा बॉम्ब पडणार. ट्रम्प यांची इराणला थेट युद्धाची धमकी. तर फ्रेमवर्क ठरल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. इराणची अमेरिकेविरोधात कठोर भूमिका. इराण इस्रायल युद्धामुळे जीवनावश्यक औषधं महागण्याची शक्यता. औषधांच्या किमती 30 ते 96% वाढण्याचा अंदाज. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, अंगदुखीची औषधं महागण्याची शक्यता. भारतासह जगाला रशियाकडून कच्चं तेल खरेदी सुरू ठेवण्यास 16 मे पर्यंत हिरवा कंदील. ट्रम्प यांच्याकडून रशियन कच्चं तेल खरेदीस 16 मे पर्यंत मुदतवाढ. काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांची भ्रूण हत्या केली. पंतप्रधान मोदींची टीका. मोदींनी मागितली देशातील महिलांची माफी. विरोधकांनी केलेल्या पापाची शिक्षा नक्की मिळणार. मोदींचा इशारा. अवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारे खान यांच्याकडे पुरावे असतील तर पोलिसांना द्यावेत. वातावरण बिघडवू नका. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मंत्री बावनकुळेंनी सुनावलं. नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. सोमवारी होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. शिर्डीतील मॉलमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाचा आरोप. मॉलमधील कर्मचाऱ्यांना सहकार्याचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची मॉलमध्ये धडक. नाशिकमध्ये धर्मांतराचं आणखी एक प्रकरण समोर. बळजबरीनं दारू सिगारेट पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. नालासोपाऱ्यामध्ये विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण. मारहाणीची घटना CCTVत कैद. पैशांसाठी त्रास देत मारहाण केल्याचा पीडित महिलेचा आरोप. राज्यात अक्षय तृतीयेचा उत्साह. सोनं आणि गाड्या खरेदीचा उत्साह. आंब्याची देखील मागणी वाढली. पुण्यात दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास. वीस ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घाट परिसरात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्येही बरफ बसणार फटका. यवतमाळात मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग. पत्नीनं संपवलं जीवन. मित्रासमोर पतीनं केलेला अपमान सहन न झाल्यानं पत्नीची आत्महत्या. यवतमाळ शहरातील गजबजलेल्या गोदाम फैल परिसरामध्ये अग्नितांडव. आगीत व्यापाऱ्याचं घर आणि गादी कारखाना जळून खाक. 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण. ठाणे, मुंबई, ओडिशा, बिहारमधील 4 कट्टरपंथी तरुणांना अटक. दहशतवादी कारवायांच्या नियोजनाबाबत कथित सहभागाबद्दल कारवाई. राम मंदिर, संसद, लाल किल्ला, इंडिया गेटवर हल्ल्याचा कट रचल्याची माहिती.